Good afternoon, friends. In previous lecture, we have seen the detail parts, that is how to draw fork and how to draw center block, how to draw fork and how to draw center block. आपण हे दोन पार्ट बघितले होते. हे दोन पार्ट कसे ड्रॉ करायचे आहे. दरवाजा पण लाव. In this lecture, we have seen the remaining parts. Remaining part, that is this is a pin. Here they are showing pin is made up of mild steel, that is having two numbers. Okay. Pin, after that fourth part is collar. This is a sectional front view of collar and this is a top view of collar. Collar is made up of mild steel and having two numbers. Next part, fifth part is taper pin. Taper pin is also made up of mild steel and having two numbers. Sixth part is key. Key is used to assemble shaft with the boss of universal coupling, boss of fork. This key, this is a front view and this is side view of key, and this is the last part, that is the seventh part, that is the shaft. This is a front view of shaft and this is side view of shaft. Okay. And now we have seen in previous lecture these two parts, how to draw these two parts. Now you have to draw this remaining parts. अब आपको स्केच बुक में ये रहे वाले पार्ट ड्रॉ करना है. प्रीवियस लेक्चर में हमने फोर्क, हॉरिजॉन्टल फोर्क और ये दिस वर्टिकल फोर्क ड्रॉ किया और ये सेंटर ब्लॉक हमने ड्रॉ किया है. आपण मागच्या लेक्चरमध्ये दोन पार्ट ड्रॉ केले. आता आपण ही पिन, आता या पिनची टोटल हाईट येथे त्याने दाखवलेली आहे 186. हे पिनचं हेड आहे. फॉर ग्रिपिंग पर्पज हा पिन दिलेला आहे, मीन्स फॉर लॉकिंग पर्पज. ही 186 आणि 14, म्हणजे टोटल पिनची तुमची हाईट जी आहे ती 200 आहे. या पिनची ही जी डायमीटर आहे हेडच्या खाली ती 30 आहे आणि वरती हेडची जी पिनचं जे हेड आहे त्याचं डायमीटर आहे 65 म्हणजे डायमीटर. तर ही पिन अतिशय सोपी आहे ड्रॉ करायला. नंतर या पिनच्या या खाली हे होल दिलेलं आहे. या होलची डायमीटर आहे 6. 5 = 6 होल फॉर टेपर पिन. 5 = 6 फॉर टेपर पिन, म्हणजे ह्या पिनमधून इथून टेपर पिन इन्सर्ट होते. ही टेपर पिन, त्या पिनची डायमीटर 6 आहे. इथून 5 = 6 होल फॉर टेपर पिन, इथून टेपर पिन इन्सर्ट होते. या नंतर आपण पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत, चौथा कॉलर. या कॉलरची जी आउटसाईड डायमीटर आहे ती 50 आहे, इनसाइड डायमीटर 30 आहे. आउटसाइड डायमीटर 50, इनसाइड डायमीटर 30. आणि इथे 5 = 6 होल फॉर टेपर पिन, इथे टेपर पिन इन्सर्ट करण्यासाठी होल दिलेले आहे. इथून कॉलर घातल्यानंतर या साईडने जेव्हा आपण टेपर पिन इन्सर्ट करू तेव्हा ते लॉक होऊन जाईल. ही जी पिन, ही कॉलर आणि हे टेपर पिन हे आपल्याला लॉक केलेलं मिळेल. आपल्याला हे लॉक केलेलं मिळेल. या कॉलरची इथे जी हाईट दाखवलेली आहे ही 13 आहे, 13 हाईट आहे. आणि हे 6 mm या इथे होल दिलेला आहे, हे 6 mm फ्रॉम बॉटम. नंतर ही टेपर, ही की दाखवलेली आहे. कीला अशी कोणती लेंथ नसते, अप्रॉक्सिमेटली कीची लेंथ तुम्ही घेऊ शकता. पण हा जो कीचा सेक्शन साईड व्ह्यूमध्ये दाखवलेला आहे याची ही जी विड्थ आहे 16 आहे आणि हाईट 10 आहे. 16/10 ही हाईट दाखवलेली आहे, 16/10. इथे हा टेपर पिनची ही लेंथ 56 दाखवलेली आहे. डायमीटर त्याची 6 आहे, ते प्रिंट मिस्टेक आहे. 5 = 56 दिलेलं आहे, पण ती 5 = 6 ही टेपर पिन याच्यात जाते, म्हणजेच याची डायमीटर 6 आहे टेपर पिन. त्याचं मटेरियल माइल्ड स्टील आहे, ते सुद्धा 2 नंबरमध्ये त्यांनी आपल्याला दिलेले आहे. तर हे सगळे डिटेल पार्ट्स युनिव्हर्सल कपलिंगचे झाले. हा युनिव्हर्सल कपलिंगचा एक पार्ट 4.
हा दुसरा पार्ट सेंटर ब्लॉक, तिसरा पार्ट पिन, चौथा पार्ट हा कॉलर, पाचवा जो पार्ट आपल्याला दाखवलेला आहे तो टेपर पिन, सहावा पार्ट की आणि सातवा पार्ट शाफ्ट. आता हे सगळे पार्ट्स डिटेल पार्ट्स आपण असेंबल करून आपण त्याची असेंब्ली करतो. त्याची असेंब्ली झाल्यानंतर आता आपण एकदा 3D फिगरला येऊ. हा झाला तुमचा वर्टिकल फोर्स, हा झाला तुमचा हॉरिझॉन्टल फोर्स. हे दोन्ही हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल फोर्स साईजने, शेपने, डायमेन्शनने सारखेच आहे. मी पुन्हा एकदा सांगतो. आणि हा तुमचा सेंटर ब्लॉक, हा सेंटर ब्लॉक 2 सिलेंडरचा बनलेला आहे. एक वर्टिकल सिलेंडर आणि एक हॉरिझॉन्टल सिलेंडर. हे दोन्ही सिलेंडर एकमेकाला इंटरसेक्ट करतात. हा वर्टिकल सिलेंडर इथे बसतो, हॉरिझॉन्टल सिलेंडर इथे बसतो, करेक्ट. आणि ही जे हा तिसरा पार्ट होता ही पिन इथून इन्सर्ट होते. ही जी हॉरिझॉन्टल पिन आहे या सिलेंडरमध्ये इकडून इन्सर्ट होते. ही कॉलर आपण इकडून टाईट करतो, मग ती असेंब्ली परफेक्ट टाईट होते. म्हणजे ही सेंटर ब्लॉक आपण इथे ठेवला. हा लेफ्ट हँड साईडचा फोर्क आणि राईट हँड साईडचा फोर्क एकमेकाजवळ आणले. या दोन्ही पिन इन्सर्ट केल्या, वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल पिन, आणि या कॉलरने ते टाईट करून टेपर पिन आपण त्यामध्ये टाकले. आणि या साईडने आपण शाफ्ट इन्सर्ट केला. म्हणजे लेफ्ट हँड साईडचा शाफ्ट इकडे इन्सर्ट केला, राईट हँड साईडचा शाफ्ट इन्सर्ट केला. म्हणून आपण इकडची मोशन किंवा इकडची पॉवर या साईडला ट्रान्सफर करू शकतो. मीन्स कपलिंग इज मीन्स वॉट? कपलिंग मीन्स टू जॉईन द two shafts, transmit the motion from one shaft to another shaft. That is our objective for coupling. I hope you understood this. हा त्याचा 3D फिगर झाली. ही 3D फिगर झाली युनिव्हर्सल कपलिंगची. हा तुमचा हॉरिझॉन्टल फोर्स, हा तुमचा वर्टिकल फोर्स, हा इथे सेंटर ब्लॉक बसवलेला आहे. ही वरून पिन टाकली, हे या पिनचं हे हेड आणि पिनचा जो खालचा पोर्शन आहे तो आतमध्ये गेला. इकडूनही आपण हॉरिझॉन्टल पिन टाकली, इकडं कॉलर टाकली आणि टेपर पिनने ती असेंब्ली टाईट केली. मग आपण या साईडने लेफ्ट साईडने एक शाफ्ट टाकू आणि इकडे राईट साईडने एक शाफ्ट टाकू. आणि हे शाफ्ट या कीने या फोर्कला असेंबल करू. आणि आपल्याला आता परीक्षेमध्ये ही फिगर काढायची आहे. परीक्षेमध्ये जर समजा तुम्हाला आलं ड्रॉ द असेंब्ली फ्रॉम गिवन डिटेल पार्ट्स, म्हणजे क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला हा दिलेला आहे, क्वेश्चन हा दिलेला आहे. या क्वेश्चनवरून तुम्हाला काय ड्रॉ करायचं आहे, हे सोल्युशन ड्रॉ करायचं. परीक्षेत सोल्युशन दिलेलं नसेल, तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त एवढी फिगर ड्रॉ करायची. हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू त्या असेंब्लीचा आणि हा सेक्शनल टॉप व्ह्यू आणि त्याची पार्टलेस. तुम्ही एवढं जरी ड्रॉ केलं तुम्हाला 16 मार्क मिळतात. तुमचा पेपर 70 मार्काचा आहे. एक 16 मार्काचा क्वेश्चन तुम्ही जर कंप्लीट सॉल्व केला तुम्हाला 16पैकी 16 16 आउट ऑफ 16 मार्क मिळू शकतात. आणि तुम्हाला पासिंगला मग फक्त उत्तर 12 मार्क. आणि या असेंब्ली टू डिटेल, डिटेल टू असेंब्ली याच्यावर 2 क्वेश्चन कंपल्सरी येतात. म्हणजे तुमचे 32 मार्क इथे कन्फर्म होऊ शकतात. तुमचे 32 मार्क्स कन्फर्म होऊ शकतात. आता तुम्ही ही जस्ट ओव्हरव्ह्यू आपण करू. ओव्हरव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे कसं ड्रॉ करायचं. हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू, हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू असेंब्लीचा. म्हणजे इकडे हा वर्टिकल फोर्क त्याने दाखवलेला आहे, इकडे हा हॉरिझॉन्टल फोर्क आहे. या हॉरिझॉन्टल फोर्कचा सेक्शन घेतलेला आहे. आणि हा सेंटर ब्लॉक, हा जो वेगळी हॅचिंग दाखवलेली आहे, ही हॅचिंग, हा सेंटर ब्लॉक इथे बसवलेला आहे. म्हणजे हा हॉरिझॉन्टल फोर्क, हा वर्टिकल फोर्क, या दोघांच्यामध्ये हा सेंटर ब्लॉक बसवलेला आहे. हे 3 पार्ट इथे असेंबल केलेले आहे. इथून ही पिन टाकलेली आहे, करेक्ट. ही पिन, हे पिनचं हेड, आणि इकडून पण एक पिन टाकलेली आहे, जी हॉरिझॉन्टल पिन, ही वर्टिकल पिन, खालून कॉलर टाकलेली आहे. आणि हे टेपर पिनने ते सगळं असेंबल केलेलं आहे. तुम्हाला या असेंब्लीवरून
कळत आहे. हा त्या सेक्शनल फ्रंट व्ह्यू झाला त्याचा. आणि हा टॉप व्ह्यूमध्ये, हा हॉरिझॉन्टल फोर्क टॉप व्ह्यूमध्ये अशा पद्धतीने दिसेल. हा हॉरिझॉन्टल फोर्क आहे, हा व्हर्टिकल फोर्कचा टॉप व्ह्यू झाला. म्हणजे तुम्ही इमॅजिन करायला पाहिजे की ते कसं दिसेल. हे पाहता क्षणी तुम्हाला थोडं टफ वाटत असेल, अवघड वाटत असेल, पण ते तितकंसं अवघड नाही आहे. आपण मुद्दामून हे चॅप्टर पहिले चालू करतो आहेत, मुद्दामून हे चॅप्टर पहिले घेतो आहेत, कारण ते तुम्हाला समजावं, यावं, हा आपला उद्देश आहे. तर हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. पुन्हा आपण हे डायमेन्शन इथून बघू शकतो, जसं आपण डिटेल्स ड्रॉइंगमध्ये बघितलं सेम. हे या एंडपासून इतकं डिस्टन्स 56 होतं, याची थिकनेस 30, 56 प्लस 30 86, या इथून तर या सेंटर लाईनपर्यंत 44, आणि पुढे ही जी तो सेमी सर्कल आपण ड्रॉ केलेला होता, तुम्ही टॉप व्ह्यूमध्ये बघू शकत असाल. या सेमी सर्क्युलर आर्क जो आहे त्याची डायमीटर आहे 38. म्हणजे हे डिस्टन्स 56 प्लस 30 86, 86 प्लस 44 130 प्लस दिस 38. म्हणजे टोटल जी या फोर्कची लेंथ आहे 166 आहे. टोटल या फोर्कची जी हाईट आहे ती 166 आहे. कळत आहे. ही वेव 28, ही वेव 28, आणि टोटल मधलं जे डिस्टन्स आहे 106 त्याने दिलेलं आहे. म्हणजे 106, हे 30 आणि हे 30. इथे त्याने 28 दाखवलं आहे, पण डिटेल्समध्ये आपण 30 घेतलेलं होतं. इथे 30च तुम्ही ॲज्युम करा. म्हणजे 30, हे 30, आणि यामधलं 106, म्हणजे टोटल झालं 166. कळत आहे. टोटल 166. हा झाला तुमचा 4. हा तुमचा सेंटर ब्लॉकची तुमची हाईट होती 60. सेंटर ब्लॉकची आउटसाईड डायमीटर किती आहे? आउटसाईड डायमीटर सेंटर ब्लॉकची दिलेली आहे, आपण डिसेंबलीमध्ये बघितलं होतं. त्याची आउटसाईड डायमीटर आणि इनसाईड डायमीटर, याची जी इनसाईड डायमीटर आहे ते 30 आणि आउटसाईड डायमीटर 56. आणि हा जो हॉरिझॉन्टल सिलेंडर आहे सेंटर ब्लॉकचा, हॉलो हॉरिझॉन्टल सिलेंडर आणि व्हर्टिकल हॉरिझॉन्टल सिलेंडर, या दोघांमधलं डिस्टन्स आहे 36. या ॲक्सिसमधलं आणि या ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती आहे? 38 आहे. कळत आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही इथे असेंबल केला. हा सेंटर ब्लॉक इथे ठेवला, वरून पिन टाकली, खालच्या साईडने ही कॉलरने ते टाईट केलं, आणि टेपर पिनने ही कॉलर पिन एकमेकाला टाईट केले. आणि इकडून सुद्धा जो हॉरिझॉन्टल पिन टाकली, इथे आपल्याला हॉरिझॉन्टल पिनचं हेड दिसत नाही, कारण आपण हा सेक्शनल व्ह्यू काढलेला आहे. कळत आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला हे डिटेल्स त्याने दिलेले आहेत. या डिटेल्स फक्त तुम्हाला असेंबल करायचे आहेत. परीक्षेत असेंब्ली कशी कराल? आणि परीक्षेत अशा अननोन असेंब्ली तुम्हाला येणार नाहीत. मी ज्या 10 असेंब्ली घेईल त्यामधलेच 2 प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणार. मी पुन्हा तुम्हाला सांगतो आहे, मी या 32 मार्कासाठी ज्या 10 असेंब्ली घेणार आहेत त्याच परीक्षेला येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सारखं स्केचबुकमध्ये, शीटमध्ये, पुन्हा स्केचबुकमध्ये ड्रॉ करणं आवश्यक आहे. इकडे तिकडे लक्ष द्यायचे नाही. कळत आहे. आता तुम्ही जस्ट ही फिगर ॲनालाइज करा. तर हे डिटेल्स ड्रॉइंग तुम्हाला इथे दिलेले आहे. So you have to draw this assembly from various parts. Part list, part number, part name, metal, quantity. पहिला पार्ट कोणता आहे? 4. या इथे पार्ट नंबर 1 दाखवलेला आहे. पार्ट नंबर 1 4. या इथे पार्ट नंबर 1 दाखवलेला आहे. इथे असेंब्लीच्या ड्रॉइंगमध्ये नाव लिहायचे नाही. हा फोर्क आहे, हा सेंटर ब्लॉक आहे. नेमिंग आपल्याला लिहायचं नाही आहे. इथे फक्त नाव लिहायचं. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो तिथे कसंही ड्रॉइंग नाही करायचं आहे. इथे हा फोर्क आहे, याची हॅचिंग आहे. हा सेकंड पार्ट कोणता आहे? सेंटर ब्लॉक. थर्ड पार्ट कोणता आहे? पिन. आपण इथे पुन्हा पाहू खाली पार्ट लिस्टमध्ये.
हा 4, त्याचं मटेरियल आहे कास्ट आहे, त्याच्या क्वांटिटी आहे 2. दुसरा पार्ट आहे सेंटर ब्लॉक, त्याचं मटेरियल आहे कास्ट आहे, त्याची क्वांटिटी आहे 1. तिसरा पार्ट आहे पिन, त्याचं मेटल आहे माइल्ड स्टील, त्याच्या क्वांटिटी आहे 2. नंतर चौथा पार्ट आहे टेपर पिन, या इथून टेपर पिन इन्सर्ट होतात, या इथून टेपर पिन इन्सर्ट होतात. त्याचे पण मटेरियल आहे माइल्ड स्टील, क्वांटिटी आहे 2. कॉलर, या इथून कॉलर जातात, ही कॉलर, या इथे कॉलर आणि ही एक इथे कॉलर. कॉलरचं मटेरियल पण आहे माइल्ड स्टील, त्याच्या पण क्वांटिटी आहे 2. कीचं मेटल पण माइल्ड स्टील, त्याच्या पण क्वांटिटी आहे 2. शाफ्टचं पण मटेरियल आहे माइल्ड स्टील, त्याच्या पण क्वांटिटी आहे 2. अशा पद्धतीने आपल्याला असेंब्ली ड्रॉ करायची आहे. कळत आहे? आपण सध्या ही असेंब्ली बघू. युनिव्हर्सल कपलिंग ही त्याची 3D फिगर आहे. हे त्याने आपल्याला ॲनिमेशन करून दाखवलेलं आहे. हे युनिव्हर्सल कपलिंगचे वेगवेगळे पार्ट्स आहे. या इथे त्याने ही 3D फिगर तो दाखवतो आहे. हा शाफ्ट, लेफ्ट हँड साईडचा शाफ्ट, हा सेंटर ब्लॉक आपला एक पार्ट आहे. सेंटर ब्लॉक 2 सिलेंडरपासून बनलेला आहे. मी पुन्हा तुम्हाला हे ॲनिमेशन दाखवतो. याचं कारण परीक्षेमध्ये तुम्हाला हे नाही आहे, परीक्षेमध्ये ॲनिमेशन पाहिला नाही आहे. आताच तुम्ही इमॅजिनेशन करणं आवश्यक आहे. तर हा फोर्क आहे, हा सेंटर ब्लॉक आहे, सेंटर ब्लॉक, हा फोर्क, हा व्हर्टिकल फोर्क या इथे असेंबल होतो. हा की आणि शाफ्ट हा इथे कीवे दिलेला आहे आणि हा जो फोर्कचा जो हब आहे इथे पण कीवे दिलेला आहे आणि इथे अशा पद्धतीने असेंब्ली होते. कळत आहे? इथे ही असेंब्ली होते आणि इकडून पुन्हा एक हॉरिझॉन्टल फोर्क येतो. इकडून ही वरून पिन इन्सर्ट केली जाते. ही अशा पद्धतीने पिन इन्सर्ट केली गेलेली आहे. इकडून आता ही कॉलर टाकलेली आहे. ही खाली कॉलरने हे टाईट केलं जाईल. इथून ही टेपर पिन टाकलेली आहे. या टेपर पिनने हे जॉईंट केलेलं आहे. इकडून आता हॉरिझॉन्टल फोर्क जो आहे तो या सेंटर ब्लॉकच्या या सिलेंडर भोवती टाकला जाईल आणि असेंब्ली केली जाईल. हा शाफ्ट म्हणजे राईट हँड साईडचा शाफ्ट की या कीवेमध्ये इन्सर्ट केलं जाईल आणि एका साईडची मोशन दुसऱ्या साईडला ट्रान्सफर केली जाईल. ही आपली आहे कंप्लीट असेंब्ली ऑफ युनिव्हर्सल कपलिंग. ही हॉरिझॉन्टल पिन इथे त्यांनी टाकलेली आहे. हॉरिझॉन्टल पिन इन्सर्ट केलेली आहे. हॉरिझॉन्टल पिन आणि त्या साईडने पुन्हा इकडून ते कॉलर आणि टेपर पिनने ते असेंबल करतील. कॉलर आणि टेपर पिनने, कॉलर आणि टेपर पिनने इथे असेंबल केलं आणि ही आपली असेंब्ली आता पूर्ण कंप्लीट झालेली आहे. अशा पद्धतीने ही 3D ॲनिमेशन असेंब्ली आपल्याला दिसते. म्हणजे या लेफ्ट हँड साईडच्या शाफ्टची मोशन राईट हँड साईडच्या शाफ्टला दिली जाते. कळत आहे? म्हणजे इकडची पॉवर या साईडला ट्रान्समिट होऊ शकते. मीन्स युनिव्हर्सल कपलिंग इज यूज टू कनेक्ट टू शाफ्ट. कपलिंग मीन्स व्हॉट? कनेक्ट टू शाफ्ट. दॅट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल कपलिंग. अशा पद्धतीने तुम्ही इथे ॲनिमेशन बघू शकता. एक कशा पद्धतीने त्यांनी आपल्याला इथे दाखवलेलं आहे. आणि आता तुम्ही ही फिगर बघा.
आणि जे इथे ॲनिमेशन आपल्याला दाखवलेलं होतं, कळत आहे. आता तुम्ही या इथे बघू शकता, या फिगरमध्ये जी 3D आपण या व्हिडिओमध्ये जे ॲनिमेशनमध्ये बघितलं, याचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू त्याने इथे काढलेला आहे. सेक्शनल फ्रंट व्ह्यू आणि खाली आहे त्याचा टॉप व्ह्यू आणि ही काढली आहे पार्ट लिस्ट. म्हणजे परीक्षेत जर तुम्हाला युनिव्हर्सल कपलिंगबद्दल सर्व कन्सेप्ट क्लिअर असले तर तुम्ही फार योग्य पद्धतीने हे ड्रॉ करू शकता. कळत आहे. म्हणजे त्याला जास्तचा वेळ लागणार नाही. तुम्ही फक्त हे समजून घ्या. हा युनिव्हर्सल कपलिंगचा 3D फिगर त्याने इथे दाखवलेला आहे. ही त्याची असेंब्ली आहे. त्याचे सेक्शनल व्ह्यू त्याने दाखवलेले आहे. सेक्शनल व्ह्यू, सेक्शनल फ्रंट व्ह्यू. हे 3D फिगर दाखवलेली आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की हे ड्रॉ करायला इतकेसे अवघड नाही. याची फक्त सिस्टमॅटिक प्रोसिजर आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे याची सिस्टमॅटिक अशा पद्धतीने मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, याची सिस्टमॅटिक प्रोसिजर जर तुम्ही अवलंबली तर हे असेंब्ली टू डिटेल आणि डिटेल टू असेंब्ली हे जे 16 मार्काचे 2 क्वेश्चन आहेत ते अतिशय सोपे आहेत. म्हणजे हा विषय अतिशय सोपा आहे. पासिंगला इतकासा अवघड नाही. आता याच्यात फक्त हे पार्ट असेंबल करायचे आहेत, एकमेकाला जवळ आणायचे. हा झाला 4, हा व्हर्टिकल 4, असा हॉरिझॉन्टल 4, हा सेंटर ब्लॉक. हे इथे प्लेस करायचे आणि इथून मधून पिन टाकायचे. पिन टाकून अजून कॉलर टाकायचे. मग त्या कॉलरने, या पिनने आणि या टेपर पिनने हे ते जॉईन करायचं. मग आपल्याला कंप्लीट असेंब्ली याची मिळून जाईल. कळत आहे. आपण अशा पद्धतीने इथे थांबतो आहे आणि तुम्हाला आय होप यू अंडरस्टँड ऑल द थिंग्स ऑफ दिस टॉपिक. ओके.